तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा यांच्याकडून जी भरतीची जाहिरात निघाली होती, तर त्याची इथं पात्र उमेदवारांची यादी इथं जाहीर झालेली आहे. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत जिल्हा स्तरावर कंत्राटी पद्धतीने आयुष कार्यक्रमाअंतर्गत आयुष डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर, डेटा एंट्री ऑपरेटर, त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS व BPHU करिता एंटोमॉलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट तसेच स्टाफ नर्स या पदांकरिता एकूण प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची जी यादी आहे, तर ती इथं ZP वर्धा या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून, सदर यादीवर उमेदवारांना काही आक्षेप असेल तर सदर आक्षेप सबळ पुराव्यासह स्वतः उपस्थित राहून दिनांक 28/2/2024 ते 5/3/2024 पर्यंत तुम्हाला इथं आक्षेप सादर करायचे आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वर्धा, तर इथे तुमचे आक्षेप सादर करायचे आहेत. त्यानंतर इथं पात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी MBBS. तर यासाठी ही पात्र उमेदवारांची यादी आहे. तर इथं उमेदवाराचे नाव आहे, त्यानंतर तुमचे इथं मार्क्स दिलेले आहेत, त्यानंतर तुमची इथं कॅटेगरी आहे, त्यानंतर तुम्ही इथं पात्र आहात की अपात्र ते इथं दिलेलं आहे. त्यानंतरचे पद आहे एंटोमॉलॉजिस्ट. तर यासाठी ही पात्र उमेदवारांची यादी इथं दिलेली आहे. तर इथं उमेदवाराचे नाव आहे, त्यानंतर इथं तुमचे मार्क्स दिलेले आहेत. तर ही संपूर्ण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतरचे पद आहे आयुष प्रोग्राम मॅनेजर. तर यासाठी ही यादी दिलेली आहे. तर इथं पण उमेदवाराचे नाव आहे, त्यानंतर इथं मार्क्स आहे, त्यानंतर इथं कॅटेगरी दिलेली आहे तुमची. तर ही पण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. तर यासाठी ही पात्र उमेदवारांची यादी आहे, ही पण तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतरचे पद आहे MPW. तर यासाठी ही पात्र उमेदवारांची यादी इथं दिलेली आहे. तर इथं पण उमेदवाराची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर ही पण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतरचे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर. तर यासाठी ही पात्र उमेदवारांची यादी इथं दिलेली आहे. तर ही पण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर ही संपूर्ण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.